चला आज तुमच्यासोबत मस्त अशी पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहे। खरं तर आज व्हिडिओ लॉंग शूट केलेला, पण आमच्याकडे सकाळपासून लाईट नाही, त्यामुळे लॉंग व्हिडिओ पूर्ण जास्त मोठा टाकला तर तो अपलोडच होणार नाही। त्यामुळे म्हटलं आज अगदी थोडक्यात 4-5 मिनिटाचा तरी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, कारण काल पण व्हिडिओ आलेला नव्हता आणि तुम्ही सगळी नंतर व्हिडिओची वाट बघता। तरी त्यांना मी आज घुगऱ्या बनवायला घेतलेले। तसं तर हरभर मूग मोड आलेलं होतं, पण हरभर संपलेलं, तर म्हटलं आज नाश्त्यासाठी ना मग आपण घुगऱ्या ट्राय करूया। ही जी ज्वारी असते ना, ज्यावेळी ज्वारी आपण लावलेली असते त्याचा हुरडा भाजतो ना, त्यावेळेची राहिलेली ज्वारी आहेत ना, त्याचा घुगऱ्या बनवल्या जातात। तर हे सगळं धुवून घेतले, हरभरा ज्वारी आणि त्यासोबत शेंगदाणं। कुकरला आता ह्याला 5-6 शिट्ट्या काढायला लागतात आणि शिजलं की मग ह्याला फोडणी द्यायची। आता काही जण देतात, काही जण लसूण मिरची आणि जिऱ्याची फोडणी दिली तर चालते। काही जण खोबरं वगैरे पण टाकतात, जिरं खोबरं लसूण हिरवी मिरची। तर हे सगळं धुवून घेतले आणि यामध्ये पाणी टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। आणि मीठ तुम्ही नंतर टाकलं तरी पण चालू शकतं। बऱ्याच वेळा मीठ टाकल्यामुळं ना ज्वारी वगैरे शिजायला टाईम जातो। नंतर जरी फोडणीत टाकलं तरी सुद्धा चालू शकतं। आणि ह्याला ना मोठ्या गॅसवरती, बारीक गॅस सुरुवातीला ठेवूनच एक 4-5 शिट्ट्या काढल्या आणि नंतर मोठ्या गॅसवरती पण 1-2 काढून घेतल्या। तोपर्यंत इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची भरपूर सगळा लसूण घेतला आहे। तर हे पण बऱ्यापैकी शिजलेलं होतं। कढईत तूप टाकलं आणि थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेलं, तर हे टाकून घेतलं। हे परतून घेतलं ना, मस्त अशा ह्या घुगऱ्या तयार होतात। आता ह्याला थोडा वेळ याच्यामध्ये परतून घ्यायचं। यामध्ये थोडंसं पाणी राहिले तर ते सुकू द्यायचं पूर्ण। तर हे पाणी पण सुकलं होतं, तर छान अशा घुगऱ्या तयार झालेल्या आहेत। आपल्याकडे बारशाला हे केल्या जातात त्या आवर्जून, पण असं पण कधी खायची इच्छा झाली तर नाश्त्यासाठी मस्त हेल्दी ऑप्शन आहे। असं तर रोज स्प्राऊट वगैरे शिजवलेलं असतंच, तर म्हटलं आज हे करूया। याने ह्या घुगऱ्याचे म्हणजे जी ज्वारी असते आपण घुगऱ्या करण्यासाठी ठेवतो हुरडा केलेला, तर त्यापासून थालीपीठसुद्धा केले जातात। तर पनीर होतं, ते पण मी कट करून यामध्ये टाकले। तर असा होता आजचा हेल्दी नाश्ता। आणि मुलांच्या टिफिनसाठी आज मटकीची डाळ बनवलेली, तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी देऊन कांदा परतून घेतला, ठेचलेला लसूण टाकला आणि टोमॅटो टाकला। तर कोणतीही डाळ करताना आपण त्यात शेंगदाण्याचं कूट वगैरे घालत नाही। हळद, काळं तिखट आणि थोडासा किचन किंग मसाला आणि कोथिंबीर याच्यासोबतच परतून घेतली। आणि सकाळीच ही अर्धा तास पाण्यात टाकली असेल डाळ। ह्या डाळीला काही भिजायला जास्त वेळ लागत नाही, मटकीची आणि ही डाळ मुलांना आवडते। तर ज्यावेळी भाजीला काही नसतं त्यावेळी हे झटपट होणारा ऑप्शन आपल्याकडे असतो। आणि नंतर पाणी टाकून ती शिजायला ठेवून दिली। तोपर्यंत चपात्या पण इथं करून घेतल्या। चपात्या होईपर्यंत ही डाळ पण शिजून तयार झालेली होती। नंतर मुलांचं टिफिन वगैरे भरून दिलं। आता हे थोडंसं गरम आहे, थंड झालं की झाकण लावून दिलं मग। आणि आज नाश्त्यासाठी नाही तर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर कट करून घेतले बारीक आणि पनीर खिसून घेतले। इथं आता जे पिठं आहेत हे हुलग्याचं पण आहे, ज्वारीचं आणि बेसन पीठ थोडंसं, आणि थोडंसं त्यामध्ये मीठ आणि हळद नाचणीचं पण थोडंसं टाकले। आता हे तुमच्या कमेंट येतात की हे पीठ किती घ्यायचं प्रमाण, तर आपल्या अंदाज तुमच्या इच्छेनं तुम्ही कोणतंही पीठ कमी जास्त करू शकता। ह्याला काही एवढं मोजमाप प्रमाण घ्यायची गरज नाही। तर हे दह्यासोबत छान असं हेल्दी ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे। वजन कमी करत असेल तर सकाळचं जेवण किंवा संध्याकाळचं जेवण असं तुम्ही करू शकता। एक वेळ भाकरी खाल्ली, एक वेळ हे खाल्लं ना तरी पण चालू शकतं। दह्यासोबत सॉससोबत हे छान लागतं। नंतर आज तूप करायचं होतं, ते पण करून घेतलं। आणि तुपामध्ये तुळशीची पानं का टाकायची असे पण तुमची कमेंट आलेली। तुळशीची पानं टाकली ना, एक तर फ्लेवरसुद्धा छान राहतो। आपलं तूप जास्त दिवस राहिलं ना तरीसुद्धा त्याला जास्त खराब वास वगैरे असा येत नाही, आणि जुनं जरी झालं तरी। आणि तुळशीच्या पानाचे असं गुणधर्म तर भरपूर आहेत, ते आयुर्वेदिक आहे, त्यामुळं त्याचं तुळशीचं पान आता किती महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। खाऊचं पान पण त्यासोबत टाकले, त्यामुळे ते तुळशीची पानं टाकायची। आता तूप कडलं का नाही बघण्यासाठी आपण त्यामध्ये काहीतरी टाकतोच, वेलची टाकतो, काही जण दालचिनीचा टाकतात। तर तुळशीची पानं कशी सगळ्यांकडे असतात नेहमीच आपल्याकडे, त्यामुळे ते तुम्ही टाकू शकता। थंड झाल्यानंतर हे गाळून भरून ठेवलं। 2 किटल्यातनं रोज वापरायला एक सेपरेट ठेवते आणि एक्स्ट्राच राहिलेलं मग दुसऱ्या किटलीत ठेवून दिलं। आता सगळी बाकीची कामं वगैरे आवरून आता राहिलेलं डब्या टिफिनसाठी चपात्या केलेल्या, पण जे राहिले त्या करून घ्यायच्या होत्या। आता नानांचं आणि मम्मींचं दोघांचेच पण होते,
आमच्या दोघांचा त्यासाठी तर चेला असतो. नंतर चपात्या करून झाल्या की मला बाकी सगळी कामं आवरून घ्यायची होती. आणि आज वेट लॉससाठी हाय प्रोटीन मल्टीग्रेन आटा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता तो आज मी शूट करेन, पण तो उद्यासोबत तुमच्यासोबत शेअर करेन. आज लॉंग व्हिडिओ झाला तर तो अपलोड काय होणार नाही. त्यामुळं आजचा असा आहे छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ह्या तुमच्या कमेंट ज्या आहेत तुम्ही कुठून बघताय ते वाचायला छान वाटतं. म्हणजे मला पण कळतं की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतो आहे. श्री स्वामी समर्थ.